हॅलो नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी आज तुम्हाला लोक आपल्यावर का जळतात किंवा त्यांना आपली प्रगती का बघवत नाही याविषयीची माहिती सांगणार आहे. आणि एक एक मुद्द्यानुसार मी माहिती तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी सांगितलेली माहिती कशी वाटते कमेंटमध्ये कळवा. चला तर आपण सुरुवात करूया. पहिलं, तुमचं यश इतरांना असुरक्षित वाटतं. जेव्हा तुम्ही मेहनतीने यश संपादन करता तेव्हा काही लोकांना ते सहन होत नाही. त्यांना वाटतं की याला जमलं, मला का नाही, ही तुलना त्यांना जळवते. दुसरा मुद्दा असा आहे, तुमचा आत्मविश्वास इतरांना कमीपणाची भावना देतो. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवून ठामपणे बोलतात, निर्णय घेतात, त्यांच्याकडे पाहून असमर्थ लोक अस्वस्थ होतात. 3. तुमची प्रगती त्यांच्या अपयशाची आठवण करून देते. तुम्ही जिथून सुरुवात केली तिथेच ते अजूनही अडकले आहेत हे पाहून ते तुमच्या यशाऐवजी त्यांच्या अपयशावर लक्ष केंद्रित करतात. 4. तुमचं कौशल्य त्यांना खटकतं. जेव्हा तुम्ही एखादं काम सहजतेने, उत्कृष्ट रीतीने करता आणि लोक त्यांचं कौतुक करतात तेव्हा हे इतरांच्या ईर्षेचं कारण ठरतं. 5. तुम्ही स्वतःचं वेगवेगळेपण जपता. समाजात जिथे लोक एकसारखे वागायला, बोलायला, जगायला लागलेत तिथे स्वतःचं वेगळेपण जपणारा माणूस नेहमीच लक्षात येतो आणि त्यावर टीका होते. 6. तुम्ही कोणावरही अवलंबून राहत नाही. स्वावलंबी व्यक्ती समाजात जास्त अस्वस्थता निर्माण करते कारण ती कोणाचं ऐकत नाही. तिचा मार्ग वेगळा असतो. 7. तुमच्याकडे लोकांना आकर्षित करण्याची ताकद असते. तुमचं बोलणं, हसणं, वागणं इतकं आकर्षक असतं की इतरांना असूया वाटते की लोक तुमच्याकडे का झुकतात. 8. तुमचं स्वतःवर काम करणं इतरांना खटकतं. जेव्हा तुम्ही स्वतःला सुधारत राहता, वाचन, आरोग्य, भाषण, दृष्टिकोन, तेव्हा इतरांना आपली कुंठित स्थिती जाणवते. 9. तुम्ही यश मिळवलं तरी नम्र राहता. हे काही लोकांना पचत नाही. त्यांना वाटतं हा इतका मोठा झाला तरी नम्र का, कारण त्यांना गर्व दाखवणारे लोक आपले वाटतात. 10. तुमचं नाव होतं पण तुम्ही कोणालाही कमी लेखत नाही. काही लोकांना हे खटकतं की यांच्या हातात ताकद आहे तरी हा सर्वांना समजून घेतो कारण ते स्वतः असं करू शकत नाही. 11. तुमच्या मेहनतीनं कमवलेलं सगळं पाहून त्यांच्या भाग्याला दोष देणं सुरू होतं. तुम्ही दिवसरात्र मेहनत करून काहीतरी कमवता आणि ते मात्र नशिबाच्या नावावर स्वतःचं अपयश लपवतात. 12. तुम्ही सतत नाव शिकत राहता. शिकणारा माणूस नेहमी सुधारतो आणि पुढे जातो, पण जे स्थिरावले आहेत त्यांना तुमचं हे पुढे जाणं सहन होत नाही. 13. तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आहे. सकारात्मक माणसांजवळ शांतता, आनंद, समाधान असतं. नकारात्मक लोकांच्या अशांत मनाला ही शांतता सहन होत नाही. 14. तुम्ही आपल्या चुकांमधून शिकता आणि दोष इतरांवर ढकलत नाही. स्वतःची चूक स्वीकारणं ही मोठेपणाची निशाणी आहे, पण लोकांना ते शक्य होत नाही आणि ते अशा लोकांवर जळतात. 15. तुमच्या यशात कोणाचा हात नसतो. हे लोकांना असह्य होतं. कोणीतरी याला मदत केली असती असं म्हणणारे जेव्हा पाहतात की तुम्ही पूर्णपणे स्वतःच्या जोरावर उभं राहिलात तेव्हा त्यांच्या मनात ईर्ष्या निर्माण होते. 16. तुमचं बोलणं प्रभावी आणि तर्कसंगत असतं. काही लोकांना मुद्देसूद बोलणारे, विचार मांडणारे लोक नकोसे वाटतात कारण ते स्वतः तसं करू शकत नाहीत. 17. तुम्ही लोकांच्या अपेक्षांवर खरे खटकता. जे लोक सतत अपेक्षा करतात आणि अपयशी होतात त्यांना तुमचं यश डोळ्यात झणझणीत वाटतं. 18. तुम्ही कोणाचं खोटं सहन करत नाही. सत्य बोलणारा माणूस त्रासदायक वाटतो कारण तो आरशासारखा असतो, वास्तव दाखवतो. 19. तुम्ही एकाच वेळी शिस्तबद्ध आणि मोकळ्या विचारांचे असता. ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि अशा संतुलनात वागणारा माणूस इतरांना कमीपणा जाणवून देतो. 20. तुम्ही कायमच्या बाबतीत काटेकोर असता. काही जण मोकळेपणाने काम करतात आणि जेव्हा ते तुमचं परिपूर्ण काम पाहतात
तेव्हा त्यांना स्वतःची बेफिकिरी टोचते. 21. तुम्ही लोकांच्या मागे न लागता स्वतःची वाट चालता. जेव्हा तुम्ही ट्रेंड किंवा समाजाच्या रेट्यांपेक्षा वेगळी दिशा निवडता तेव्हा अनेकांना ते खटकतं, कारण त्यांचं स्वतःचं विचारमंथन होत नाही. 22. तुमचं शांत राहणं काही लोकांना अस्वस्थ करतं. शांतपणे परिस्थिती हाताळणारे लोक खरे आत्मबलवान असतात, पण अस्थिर मनाचे लोक त्यात गर्व किंवा दिसणारं अहंकार पाहतात. 23. तुम्ही टीका सहन करता आणि उत्तर कृतीतून देता. अशा प्रकारचं संयम फार थोड्यांकडे असतो. बाकीचे लोक सामना करण्याऐवजी विरोध करतात. 24. तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा तुमच्याबरोबर असतो. अनेक जण जेव्हा पाहतात की तुम्ही वैयक्तिक यशासोबत कौटुंबिक आनंदही जपला आहे तेव्हा त्यांना ते खूप टोचतं. 25. तुम्ही स्पर्धा न करता स्वतःची स्पर्धा करता. स्वतःच्या कालच्या मीशी स्पर्धा करणारे लोक इतरांपेक्षा वेगळे असतात. हे इतरांना जास्त जवळून टाकतं. 26. तुमचं जगण्याचं तत्त्वज्ञान इतरांना कळत नाही. जेव्हा तुमच्या निर्णयांचा हेतू, विचारसरणी आणि वागणं इतरांपेक्षा वेगळं असतं तेव्हा लोक तुमचं नाव घेऊन टीका करतात. 27. तुमच्याकडे स्वतःचं एक ध्येय असतं. ध्येयाने प्रेरित माणूस निश्चित दिशेने चालतो. अनेकांना हेच मुळात नसतं आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात अशा लोकांविषयी चिडचिड असते. 28. तुम्ही छोट्या गोष्टीत समाधान मानता. आजकाल जिथे सर्व काही मोठं हवं असतं तिथे साधेपणा आणि समाधानी वृत्ती असलेल्या लोकांकडे पाहून अनेकांना असह्य वाटतं. 29. तुमच्या प्रामाणिकपणाने त्यांना अस्वस्थ वाटतं. अनेक लोकांना डिप्लोमसी आवडते, पण जे सरळ आणि स्पष्ट असतात त्यांच्याशी व्यवहार करणं कठीण वाटतं. 30. तुमचं अस्तित्व कुठेही गेलात तरी लक्षात राहतं. काही लोक फक्त उपस्थित असतात, पण काही लोक लक्षात राहतात. ही जाणीव लोकांमध्ये असूया निर्माण करते. 31. तुम्ही वेळेचा अपमान करत नाही. तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेची किंमत करता, पण अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि मग तुम्हाला खूप काटेकोर म्हणून जळतात. 32. तुमच्या मनात कोणाविषयी द्वेष नसतो. तुम्ही क्षमाशील असता, जे अनेकांना करणे कठीण वाटते त्यामुळे ते तुमच्या शांततेवर चिडतात. 33. तुम्ही स्वतःच्या चुकांपासून पळ काढत नाही. स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि सुधारण्याचा प्रयत्न करणं ही गोष्ट अनेकांना कमीपणा वाटते, म्हणून ते अशा लोकांवर टीका करतात. 34. तुमचं बोलणं आणि कृती यात ताळमेळ असतो. अनेक जण फक्त बोलतात पण करत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते करता, त्यामुळे ते स्वतःवर खोटं वाटू लागतं. 35. तुम्ही इतरांच्या यशात भागीदार होता. तुम्ही दुसऱ्याचं कौतुक करता, प्रोत्साहन देता, पण जे स्वतः यशस्वी होत नाहीत त्यांना हे पाहून जळजळीत वाटतं. 36. तुम्ही लोकांना प्रेरणा देता, प्रभाव टाकता. प्रेरणादायी माणसे इतरांना आभार देतात, पण काही लोकांना त्यातून आपली अपयशी स्थिती जाणवते, म्हणून ते जळतात. 37. तुम्ही कोणत्याही गोष्टीत सातत्य ठेवता. सातत्य टिकवणं ही यशाची गुरुकिल्ली आहे, पण काही जण अधेमध्ये उत्साही होतात आणि मग गप्प बसतात. त्यांना सतत मेहनत करणारे लोक चिडवतात. 38. तुमच्या सवयी सकारात्मक असतात. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, वाचन करणं या गोष्टी बोर वाटणाऱ्यांना त्या करणारे लोक जळतात. 39. तुम्ही ट्रोल्सकडे दुर्लक्ष करता. कोण काय म्हणतं हे न ऐकता तुम्ही तुमचं काम करत राहता. हे असह्य होऊन काही लोक मुद्दाम तुमचं लक्ष विचलित करतात. 40. तुम्ही लहान यशावरही आनंद मानता. काही जण मोठं काही मिळेपर्यंत काहीच मानत नाहीत. या मानसिकतेत अडकलेले असतात. त्यांना लहान यशामध्ये आनंद मानणं हे समजत नाही. 41. तुमचं स्वतःवर नियंत्रण असतं. तुम्ही आपल्या भावना, राग, मोह यावर ताबा ठेवता. ही गोष्ट अनेकांना त्रासदायक वाटते, कारण त्यांना असं कारण जमत नाही. 42. तुमचं नातं सुसंवादनपूर्ण असतं. जेव्हा तुमचं वैयक्तिक आयुष्य आनंददायक आणि तणावमुक्त असतं तेव्हा त्यातही काही लोकांना काय याचं सगळं ठीक चाललंय असा प्रश्न पडतो. 43. तुम्ही गोंधळ टाळता आणि स्पष्ट बोलता.
अशा स्वच्छ वागणुकीने लोकांना स्वतःच्या नाटकीपणाची जाणीव होते आणि ते तुमच्यावर चिडतात. 44. तुम्ही वेळोवेळी स्वतःला तपासता. आत्मपरीक्षण करणारे लोक इतरांपेक्षा अधिक समजूतदार असतात. अशा लोकांची स्वतःच्या उणीवा झाकणाऱ्यांवर चिडचिड होते. 45. तुमच्याकडे दृष्टी असते. फक्त दृष्टिकोन नाही, केवळ विचार न करता कृती करणारे लोक दूरदृष्टी असलेल्या लोकांवर चिडतात, कारण त्यांना भविष्यातली कल्पना करता येत नाही. 46. तुम्ही स्टेजवर किंवा व्यासपीठावर सहजता दाखवता. मोकळेपणाने बोलता. येणं ही कला असते. ही कला ज्यांच्याकडे नसते त्यांना असूया वाटते. 47. तुमच्या यशाचा प्रवास लोकांनी पाहिलेला असतो. जेव्हा लोक पाहतात की तुम्ही कुठून कुठून गेला, तेव्हा काहींना हे स्वीकारणं कठीण जातं. 48. तुम्ही फक्त सोशल मीडियापुरते नाही, प्रत्यक्षातही प्रभावी आहात. काहीजण केवळ ऑनलाईन चमकतात, पण तुम्ही ऑफलाईन जगातही आपलं स्थान निर्माण करता. हे अनेकांना सहज होत नाही. 49. तुम्ही आपल्या निर्णयांमागे उभे राहता. स्वतःचे निर्णय घेणं आणि ते कायम ठेवणं ही जबाबदारी असते, जी प्रत्येकाला जमत नाही, त्यामुळे ते जळतात. 50. तुमचं आयुष्य समृद्ध वाटतं आणि साधेपणात आनंद शोधणारा माणूस खऱ्या अर्थाने समृद्ध असतो आणि ही समृद्धता पैशाने नसते, म्हणून त्यावर जळणं वाढतं. मित्रांनो, हे 50 मुद्दे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.